सातारा जिल्ह्यातील एक्सक्लुझिव्ह बातमी पावर्ड बाय एलाइट बुटीक हॉटेल वाडेफाटा सातारा। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजली जाणारी कोयना नदी आणि याच भाग्यलक्ष्मीच्या विस्तीर्ण अशा पात्रामध्ये आता मी उभा आहे। 4 महिन्यापूर्वीच हेच पात्र जे आहे हे कोयनेचं वॉटर आहे हे 500 फूट खाली गेलं होतं। अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली होती। दुष्काळजन्य परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये होती। खरं तर सर्वात मोठं प्रमाण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हे याच भागात असतं आणि इथं जी परिस्थिती झाली होती ती NDTV मराठीने दाखवली होती। आणि आता आजची परिस्थिती जी आहे ती अतिशय मनाला उल्हासित करणारी परिस्थिती आपण म्हणावी लागेल। कारण काय हे संपूर्ण पात्र आता पूर्णपणे भरलेलं आहे। आजूबाजूचे सगळे डोंगर हे हिरवेगार झालेले दिसत आहेत। एक नयनरम्य निसर्गरम्य ठिकाण हे आपल्याला बघायला मिळत आहे। इथं आता बोटी चालू लागलेल्या आहेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या गावाच्या जवळ हे कोयनेचं पात्र आहे आणि ह्याच पात्रातून आपण आज हा रिपोर्ट करत आहोत की येणारे दिवस हे नक्कीच महाराष्ट्रासाठी खूप चांगले असतील। कारण का लोकांना प्यायला पाणी मिळणार आहे, लोकांना शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणार आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातल्या ज्या दुष्काळी भागाला जे झळ सोसत होती ती आता थांबणार आहे। कोयनेच्या नदीपात्रातून सुजित आंबेकर,